नमस्कार शेतकरी मित्रांनो, कृषी कल्याण युट्यूब चॅनल मध्ये सर्व शेतकरी बांधवांचं हार्दिक स्वागत आहे। तर मित्रांनो, राज्यातील शेतकरी बांधवांसाठी आणि देशातील शेतकरी बांधवांसाठी अत्यंत आनंदाची बातमी आहे, कारण की पीएम किसान योजनेच्या 22व्या हप्त्याचं वितरण उद्या म्हणजेच 13 मार्च रोजी होणार आहे। देशाचे पंतप्रधान श्री नरेंद्र मोदी यांच्या हस्ते पीएम किसान योजनेच्या 22व्या हप्त्याचे 2000 रुपये शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये जमा होणार आहेत आणि महाराष्ट्रातल्या 91,19,19,000 शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये पीएम किसान योजनेच्या 22व्या हप्त्याचं वितरण होणार आहे। परंतु नमो शेतकरी योजनेचा 8वा आणि 9वा हप्ता या पीएम किसान योजनेच्या 22व्या हप्त्याबरोबर येणार का? येणार तर कोणत्या शेतकऱ्यांना येणार आणि खरंच राज्य सरकारच्या माध्यमातून नमो शेतकरीच्या 8व्या आणि 9व्या हप्त्याचं वितरण केलं जाणार का? या प्रश्नाचं उत्तर आपण या व्हिडिओच्या माध्यमातून बघण्याचा प्रयत्न करणार आहोत। तर नमस्कार, मी ज्ञानेश्वर सवणकर स्वागत करतो कृषी कल्याण युट्यूब चॅनल मध्ये। सर्व शेतकरी बांधवांना एकच विनंती आहे, व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि चॅनलवर जर नवीन असाल तर नक्की सबस्क्राइब करायला विसरू नका। तर मित्रांनो, राज्यातील आणि देशातील जवळपास 9 कोटीपेक्षा जास्त शेतकऱ्यांसाठी आणि महाराष्ट्रातील 91,19,000 शेतकरी बांधवांसाठी आनंदाची बातमी आहे, कारण की पीएम किसान योजनेच्या 22व्या हप्त्याचं वितरण उद्या 13 मार्च रोजी होणार आहे आणि देशाचे पंतप्रधान श्री नरेंद्र मोदी यांच्या हस्ते पीएम किसान योजनेच्या या हप्त्याचं वितरण होणार आहे। परंतु कोणत्या शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये हा हप्ता येणार या संदर्भात थोडक्यात माहिती घेण्याचा प्रयत्न करूया। मित्रांनो, ज्या ज्या शेतकऱ्यांचा लँड सीडिंग यस आहे, ज्या ज्या शेतकऱ्यांची केवायसी यस आहे, याचबरोबर ज्या ज्या शेतकऱ्याकडे फार्मर आयडी आहे किंवा ज्या ज्या शेतकऱ्यांचं आधार सीडिंग म्हणजे ज्या ज्या शेतकऱ्याच्या आधारला बँक खातं लिंक आहे, अशा शेतकऱ्यांना पीएम किसान योजनेच्या 22व्या हप्त्याचं वितरण होणार आहे। पण आता हा पीएम किसान योजनेचा 22वा हप्ता उद्या शेतकऱ्याच्या खात्यामध्ये जमा होणार आहे, परंतु शेतकऱ्यांना सगळ्यात मोठा पडलेला प्रश्न तो म्हणजे नमो शेतकरी योजनेचा, कारण की बरेच सारे दिवस झालं नमो शेतकरी योजनेचा हप्ता आलेला नाहीये। नमो शेतकरी योजनेचा 8वा हप्ता पेंडिंग आहे, नमो शेतकरी योजनेचा 9वा हप्ता पेंडिंग आहे आणि शेतकऱ्यांना असा प्रश्न पडलेला आहे की नमो शेतकरी योजनेचे मागचे 2 हप्ते जे काही थकीत आहेत किंवा जे पेंडिंग आहेत ते पीएम किसानच्या 22व्या हप्त्याबरोबर येणार का? तर याबद्दल मित्रांनो, राज्य सरकारच्या माध्यमातून किंवा राज्य सरकारच्या कृषी विभागाच्या माध्यमातून कुठलीही स्पष्टता देण्यात आलेली नाही, परंतु नमो शेतकरी योजनेचा 8वा आणि 9वा हप्ता वितरित करण्याबाबत राज्य सरकारच्या माध्यमातून सांगण्यात आलेलं आहे, परंतु उद्याच येईल हे तर कन्फर्म नाहीये। परंतु नमो शेतकरीच्या 8व्या आणि 9व्या हप्त्यासाठी राज्यातले जवळपास 91,41,241 शेतकरी पात्र आहेत। या शेतकऱ्यांना नमोचा 8वा आणि 9वा हप्ता येणार आहे आणि त्यासाठी एक पत्र सुद्धा सरकारच्या माध्यमातून काढण्यात आलेलं आहे। नमो शेतकरीच्या 8व्या हप्त्यासाठी 1850 कोटी रुपयाच्या निधीची तरतूद झालेली आहे, त्यावरती RFT साइन सुद्धा सरकारच्या माध्यमातून करण्यात आलेला आहे। आणि 9वा हप्ता आता जवळपास नमो शेतकरीचा 8वा हप्ता नोव्हेंबर डिसेंबर महिन्यामध्ये मिळायला पाहिजे होता, परंतु मार्च महिना आता अर्धा संपत आलेला आहे, तरी पण हा हप्ता भेटला नाही। त्यामुळे नमो शेतकरीचा 8वा हप्ता तर येणारच, परंतु 9व्या हप्त्याचा कालावधी सुद्धा सुरू झालेला आहे आणि 9वा हप्ता सुद्धा शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये येणं अपेक्षित आहे। परंतु अद्यापही सरकारच्या माध्यमातून नमो शेतकरीच्या 8व्या किंवा 9व्या हप्त्याबाबत कुठली तारीख स्पष्ट करण्यात आलेली नाही, परंतु आजचा दिवस सरकारकडे आहे आणि सध्या राज्याचं अर्थसंकल्पीय अधिवेशन सुरू आहे। या अर्थसंकल्पीय अधिवेशनामध्ये नमो शेतकरीच्या 8व्या आणि 9व्या हप्त्याबाबत राज्य सरकारला एक GR निर्गमित करावा लागेल आणि 3738 कोटी रुपयाचा निधी मंजूर करावा लागेल, तरच उद्या नमो शेतकरीचा 8वा आणि 9वा हप्ता पीएम किसानच्या 22व्या हप्त्याबरोबर येऊ शकतो। परंतु एवढं कन्फर्म आहे, पीएम किसानचा 22वा हप्ता राज्यातल्या 91,19,000 शेतकऱ्यांना उद्या 13 मार्च रोजी जमा होणार आहे। ही शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी आहे। त्यासाठी लँड सीडिंग, आधार सीडिंग, केवायसी आणि फार्मर आयडी शेतकऱ्याकडे असला पाहिजे, याशिवाय शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये हे हप्ते येणार नाहीत। आणि ज्या ज्या महिला पीएम किसान आणि नमो शेतकरी योजनेच्या लाभार्थी आहेत त्यांना मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचे फक्त 500 रुपये जमा होत आहेत, हे सुद्धा महिलांना माहीत असणं अत्यंत महत्त्वाचं आहे। नुकतंच सध्या राज्याचा अर्थसंकल्पीय अधिवेशन सुरू आहे आणि नुकताच राज्याचा अर्थसंकल्प राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या माध्यमातून सादर करण्यात आलेला आहे आणि नमो शेतकरीच्या निधीच्या वाढीबाबत कुठलीही तरतूद राज्य सरकारने केली नाही। आणि हे 2 हप्ते एकत्र येतात का? नमो शेतकरीचा 8वा आणि 9वा हप्ता पीएम किसानच्या 22व्या हप्त्याबरोबर हे पाहण्यासारखं आहे। आता अधिकची माहिती घेण्याकरिता आमच्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा। व्हिडिओ जर आवडला असेल तर एक लाईक करा, प्रत्येक शेतकरी बांधवांपर्यंत महत्त्वाची अशी माहिती शेअर करा। धन्यवाद।